नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण कैरीपासून पन्ह कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। तर शरीराला थंडावा देणारं असं हे पन्ह, तर हे तुम्ही बनवून 1 महिनाभर वापरू शकता आणि कधीही वाटलं तेव्हा आपण हे पन्ह बनवू शकतो आणि झटपट पिण्यासाठी तयार होते। आपण हे पन्ह एकदाच बनवून फ्रीजमध्ये महिनाभरासाठी स्टोअर करू शकतो। तर हे पन्ह साध्या आणि अचूक पद्धतीने कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे 3 कैऱ्या घेतलेल्या आहे। या कैऱ्या ताज्या आहे, तर तुम्ही छोट्या किंवा मोठ्या कोणत्याही कैऱ्या घेऊ शकता। तर माझ्याकडे छोट्या होत्या म्हणून मी या 3 छोट्या घेतलेल्या आहे। तर या थोड्याशा आंबट आहे, त्यामुळे यामध्ये साखर जास्त लागते त्यासाठी। तर तुम्ही कमी आंबट किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कैऱ्या घेऊ शकता। तर मी इथे 3 कैऱ्या पाण्यामध्ये अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवलेल्या आहे। पाण्यामध्ये भिजत घालताना देठाचा भाग जो बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे आणि देठाचा भाग पाण्यामध्ये बुडला पाहिजे याची काळजी घ्यायची, कारण देठाचा भाग पाण्यात बुडल्यामुळे यामध्ये जी उष्णता असते ती निघून जाते आणि जो काही वरचा चीक असतो तो सुद्धा निघायला मदत होते। तर बघा इथे मी वरचा जो देठाचा भाग आहे तो चाकूने असा कट करून घेतलेला आहे। तर सर्व तिन्ही कैऱ्यांचं असं कट करून घ्यायचं आहे। वरचा भाग कट करून झाल्यानंतर आता आपल्याला ही वरची जी कैरीची साल आहे ती काढून टाकायची आहे, जेणेकरून यातला जो गर आहे तो जास्त निघेल आणि आपल्याला पन्ह करायला सोपं सुद्धा जाईल त्यासाठी। तर बघा अशा प्रकारची वरची जी साल आहे ती काढून घेणार आहे। कैरीची साल काढली नाही तरी चालतील, पण काढली तर आपल्याला पन्ह करायला सोपं जातं त्यासाठी। तर बघा मी ते सर्व कैरीचे साल काढून घेतलेले आहे आणि आता मी एका कुकरच्या डब्यामध्ये हे कैरी टाकून घेतलेले आहे आणि आता मी यामध्ये कुकरमध्ये पाणी टाकून 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर बघा पाणी तुम्हाला लागते तेवढंच टाकायचं आहे, तर मी ते थोडं जास्त टाकलं आहे। पाणी आपण कमी जास्त करू शकतो, नंतर आपल्याला पाणी टाकायचं नाही यामध्ये, तर त्यासाठी थोडंसं क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता। तर बघा इथे 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 2 शिट्ट्या झाल्यानंतर बघा कैऱ्या मी काढून घेतलेल्या आहे आणि यामधलं थोडंच पाणी ठेवलेलं आहे, जास्त पाणी ठेवलेलं नाही, काढून घेतलेलं आहे। यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, जेवढं आपण कैरी उकडताना टाकलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण करायचं आहे। तुम्ही तेवढं पाणी ठेवलं तरी चालेल, पण उकडताना जे पाणी ठेवायचं तेच पाणी ठेवायचं, एक्स्ट्रा पाणी वरून टाकायचं नाही। जेव्हा आपण पन्ह बनवतो तेव्हाच आपल्याला त्या गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर बघा आपण कैरीची साल काढल्यामुळे सहज हा गर निघतोय आणि बघा छान असा गर तयार झालेला आहे। तर हा गर मी सर्व काढून घेतलेला आहे आणि याची जी कोय आहे ते सुद्धा वेगळी काढून घेतलेली आहे। जेवढा कैरीचा गर तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे, पण कैरी जर आंबट असेल तर जास्त आपल्याला साखर वापरायची आहे, म्हणजेच दुप्पट साखर वापरायची आहे। तर बघा मी 1 ते सव्वा वाटी इथे साखर वापरलेली आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर इथे 7-8 काड्या आपल्याला केशरच्या टाकायच्या आहे। तुम्ही नाही टाकल्या तरी चालतील, पण यामुळे रंग आणि चवसुद्धा छान लागते त्यासाठी। आणि थोडीशी 1 चमचाभर आपण वेलची पूड टाकलेली आहे। तर यामध्ये मी फक्त साखर वापरलेली आहे। तुम्हाला गुळाचा वापर करायचा असेल तर तुम्ही गुळाचा वापरसुद्धा करू शकता, त्यामुळे सुद्धा रंग छान येतो या पन्ह्याला। तर तुम्ही अर्ध गूळ किंवा अर्धी साखर अशा प्रमाणात सुद्धा वापरू शकता, किंवा नुसतीच साखर किंवा नुसताच गूळ वापरला तरीही चालतो। तर बघा आता यामध्ये साखर विरघळायला खूप वेळ लागतो, तर त्यासाठी मी इथे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे। त्यामुळे काय होतं,
ज्या काही कैरीच्या गुठळ्या असेल त्या सर्व निघून जातात आणि हे मिश्रण सॉफ्ट होतं, प्यायलाही तेवढंच छान लागतं. यामध्ये गुठळ्या अजिबात राहत नाही, त्यासाठी मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे महिनाभर स्टोअर करायचं आहे. तर आता आपण अशा प्रकारे काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या कोणत्याही बरणीमध्ये तुम्ही हे मिश्रण ठेवू शकता. अशा प्रकारे पन्हं तयार करून ठेवलं तर आपण अवघ्या 1 मिनिटात हे पन्हं पिण्यासाठी तयार करू शकतो. तर बघा हे बनवायचं कसं. तर मी एक ग्लास घेतलेला आहे. तर या ग्लासमध्ये हे 2 पळी भरून आपल्याला हे पन्हं टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये बर्फाचे तुकडे किंवा थंडगार पाणी तुम्ही टाकू शकता. तर बघा इथे मी बर्फाचे 2-3 तुकडे टाकणार आहे. त्यामध्ये तुम्ही जिरा पावडर, पुदिन्याचे पानं किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वरून काही इन्ग्रेडियंट्स टाकू शकता. तर बघा इथे मी पाणी टाकलेलं आहे ग्लास भरून आणि 2 पळी पन्हं टाकलेलं आहे. त्यानंतर थोडेसे बर्फाचे तुकडे टाकलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये केशरच्या काड्या टाकलेल्या आहे. तर बघू शकता पिण्यासाठी आपलं पन्हं तयार आहे. तर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओबरोबर भेटूया. धन्यवाद.